कोपरगाव तालुक्यात शासनाच्या अधिकृत ॲपवरून करण्यात येणाऱ्या ई पीक पाहणी अंतर्गत आतापर्यंत शेतकरी स्तरावर केवळ 14% नोंदणी पूर्ण झाली आहेत. उर्वरित शेतकऱ्यांची नोंदणी व पीक पाहणी अद्याप प्रलंबित असल्याने प्रशासनानं चिंता व्यक्त केली आहे. याबाबत माहिती देताना नायब तहसीलदार प्रफुल्लिता सातपुते यांनी सांगितले की शेतकरी स्तरावरून स्वतःहून ई पीक पाहणी पूर्ण करणं आवश्यक आहे. शासनाच्या विविध योजना, नुकसान भरपाई, विमा व इतर लाभांसाठी ई पीक पाहणी महत्त्वाची असल्याने उर्वरित शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपली ई पीक पाहणी पूर्ण करून घ्यावी असे आवाहन त्यांनी केलेले आहे. सध्या रब्बी पीक पाहणी 2025 सुरू आहे आणि रब्बी हंगामाकरता शेतकरी स्तरावरून मोबाईल ॲपद्वारे पीक पाहणीची नोंद करण्याकरिता सुविधा देण्यात आलेली आहे. सर्व शेतकऱ्यांनी अँड्रॉइड मोबाईलवर ई पीक पाहणीकरिता जे DCS व्हर्जन आहे 4.0.5 हे व्हर्जन आपल्या मोबाईल हँडसेटमध्ये डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि आपल्या आपल्या शेतात जाऊन तिथे उभं राहून आपल्या शेतामध्ये पीक पाहणीची नोंद करायची आहे. दिनांक 24 जानेवारी 2026 पर्यंत लवकरात लवकर आपण ही पीक पाहणी करून घ्यायची आहे. ही मोबाईल ॲपद्वारे पीक पाहणी केल्याने आपल्याला पीक विमा, पीक कर्ज, नैसर्गिक आपत्ती दरम्यान एखादी आपत्ती उद्भवली तर त्यामध्ये जे आपत्ती व्यवस्थापना अंतर्गत जे शासकीय मदत किंवा अनुदान दिलं जातं त्याकरिता, तसेच पणन विभागामार्फत जे MSP अंतर्गत जी पिकांची नोंद होते आणि खरेदी विक्री होतात त्यांच्याकरिता ॲग्रिस्टॅक अंतर्गत विविध योजनांचा लाभ मिळण्याकरिता, तसेच कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ मिळण्याकरिता पीक पाहणी शेतकरी स्तरावरून होणं अत्यंत आवश्यक आहे. तरी आता ही पीक पाहणीचं मोबाईल ॲपद्वारे सुरू झालेले आहे. तरी मी सर्व शेतकऱ्यांना विनंती करते की आपण तात्काळ आपल्या मोबाईल ॲपद्वारे पीक पाहणी करून घ्यायची आहे. या पीक पाहणी दरम्यान ज्या कोणाला अडचणी येतील त्यांनी आपल्या गावचे जे तलाठी आहेत किंवा कोतवाल आहेत यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या अडचणी तिथे सॉल्व्ह करून घ्यायच्या आहेत आणि या पलीकडे या अडचण सॉल्व्ह न झाल्यास तहसील कार्यालयाशी संपर्क साधायचा आहे. माझं गाव चॅनलसाठी स्वप्नील कोपरे, कोपरगाव.